नमस्कार. आई अन्नपूर्णा किचन मध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी करणार आहोत. वडापाव, पुणेरी वडापाव. वडापाव म्हणलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्याच्याबरोबर चटणी, मिरची किती छान वाटतं ना हे कॉम्बिनेशन. असं पावसामध्ये कुठं बाहेर गेलो किंवा असंही आपण कधी फिरायला गेलो किंवा कुठेही म्हणजे असं वास आला तरी आपल्याला वडापाव खाऊ वाटतो. तर चला आपण आता रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मी रुपाली आई अन्नपूर्ण किचन मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मी आज आपल्यासाठी वडापाव, पुणेरी वडापाव ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं मी तुम्हाला दाखवत आहे. मी इथं 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक वाटीभर मी कोथिंबीर इथं बारीक चिरून घेतलेली आहे. तळण्यासाठी आपल्याला बेसन लागणार आहे, त्याच्यासाठी मी 1 वाटी इथं बेसन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बटाट्याची भाजी, वडापाव मध्ये जी बटाट्याची भाजी असते ती भाजी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ते मी अगोदर दाखवते. मी इथे 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. मी इथं 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, पण मी सोलून घेतलेला नाही. हा लसूण मी फक्त मोठ्या कांडीतून मोकळ्या करून पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी इथं 1-1 इंचाचे आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी साधारण 10 ते 12 कडीपत्त्याची पानं असतील ही मी 1 दांडीच घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता मी हे सगळं मिश्रण एकत्र करून मिक्सरला बारीक करून घेत आहे. आता मी हे मिरची बारीक करून काढून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली नाहीये, मी कोथिंबीर वरून घालणार आहे कारण काळी पडते कोथिंबीर ह्या वाटणामध्ये. त्याच्यानंतर आता हे आपण बटाटे जे घेतलेत उकडून ते आता मी सोलून घेत आहे. बटाटे उकडताना तुम्ही जर असा मधून एक कट मारला तर बटाटे लवकर उकडतात. मी तसंच करून घेतलेले आहेत लवकर उकडण्यासाठी. त्यामुळे आपला गॅस पण वाचतो आणि बटाटे पण लवकर उकडले जातात. ह्या वडापाव बरोबर खाण्यासाठी मी तुम्हाला लाल चटणी देखील दाखवणार आहे, कशी करतात ते. खूप सोपी आहे आणि वडापाव बरोबर खाताना खूप छान आणि टेस्टी लागते. आता हे बटाटे आपण हाताने कुस्करून घ्यायचे किंवा पावभाजीचा जो स्मॅशर असतो त्याने स्मॅश करून घ्यायचे. मी आता स्मॅशरनी स्मॅश करून घेते. आता मी हे स्मॅशरनी असं स्मॅश करून घेत आहे. ह्याच्यामुळं काय होतं, आपल्याला लवकरात लवकर बटाटा स्मॅश पण होतो आणि बटाटा वडा करण्यासाठी आपल्याला बटाटा पूर्ण बारीक केलेलाच बरं असतो, कारण मग वडे थापताना पुन्हा मग तो वड्यामध्ये आला की वडा फुटण्याची पण शक्यता असते. चला आता आपण फोडणी करून घेऊया भाजीची. आता मी कढीपत्त्याची पानं वाटणामध्येच घातली होती, कारण काय होतं की कढीपत्ता आपण जरी वड्यामध्ये घातला तरी निवडून काढतात, खात नाही. त्यापेक्षा वाटणात घातला तर त्याची एक वेगळीच टेस्ट येते आणि निवडण्याची पण हे नसतं, म्हणजे शक्यताच नसते. आता आपली मी कढई तापत ठेवली होती. आता कढईमध्ये मी तेल घालून घेत आहे. आपली कढई चांगलीच तापलेली आहे आणि तेल देखील तापलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला पटकन फोडणी करून घ्यावं लागेल. फास्ट मध्ये करावी लागेल, नाही तर फोडणी करपण्याची भीती असते. तर इथं मी सुरुवातीला थोडीशी मोहरी घालत आहे, थोडस जिरं घालत आहे. त्याच्यानंतर मी हिरवी मिरचीची चटणी केली ती घालून घेत आहे. आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी आपण घालून घ्यायची आहे. आता मला खूप झणझणीत करायचंय म्हणून मी थोडंसंच ठेवते, एक अर्धा चमचा ठेवली, बाकी मी सगळी घातलेली आहे. तुम्हाला जर वाटलं की नंतर तिखटपणा कमी आहे तर तुम्ही नंतर देखील घालू शकता बटाटा परतत असताना. आता थोडस इथं मी चवीसाठी हिंग घालत आहे आणि एक अर्धा चमचा हळद घालत आहे. आपण हळद आणि हिंग नंतर का घातलं, कारण तेल तापलेलं होतं. फोडणी करपली की हळद पण करपते आणि तिचा वास येतो, तर त्याच्यासाठी आपण नंतर घातलेलं आहे. आता बटाटा आपला परतून झालेला आहे.
तर ह्याच्यामध्ये आता परतत असतानाच आपण थोडीशी कोथिंबीर अगोदर घालत आहोत ह्याच्यामध्ये. ही आपण फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण भाजी जी स्मॅश करून घेतली ती सगळी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. थोडीशी घालून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं. आपण थोडं थोडं का करतो हे की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित हलवता येईल आणि करपणार देखील नाही. आता राहिलेला सर्व बटाटा मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. आता आपलं हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. असं काय येतोय म्हणजे भाजी खूप छान होणार आहे, झणझणीत होणार आहे. कारण आपण आलं देखील जास्त घेतलेलं आहे. आलं आपण जास्त का घालतो कारण लसूण आणि आल्यामुळेच वडापावाला जास्त चव येत असते. आता ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे. बटाट्याला थोडं मीठ जास्तच लागतं म्हणून मी थोडस जास्त घालून घेत आहे. थोडस हलवून घ्यायचं. आता जी वाटीभर कोथिंबीर आपण चिरून घेतली होती ती आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता एक जीव करून घ्यायचा आणि वडा तळण्यासाठी आपण तेल तापत ठेवू ह्याच कढईमध्ये. कारण ही तापलेली कढई आहे ना, मग ह्याच्यामध्येच आपण तेल तापायला ठेवू शकतो आणि लवकर फास्ट मध्ये पण तेल तापलं जातं. काय छान वास सुटलाय. अगदी हॉटेल सारखं होणार आहे आपला वडापाव. तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की करून बघा. खूप छान वास येतोय. केल्यानंतर मला सांगा कसा झालाय ते. माझे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता मी ही भाजी काढून घेते आणि ह्याच्यामध्ये तेल तापायला ठेवते. मी आता बारीक गॅस करून कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी आता वड्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते की जेणेकरून आपल्याला लगेच वडा तळता येईल. मग तुम्ही गोल करू शकता किंवा मग असे चपटे देखील करू शकता. मला गोल हवे असतील तर तुम्ही असं देखील करू शकता. थोडासा चपटा केला की छान वाटतो वडा, मोठा पण वाटतो आणि दिसायला सुंदर दिसतो. मी तर अशा प्रकारे सगळे गोळे बनवून घेत आहे. त्याच्यानंतर मी पीठ कसं भिजवायचं तेही दाखवते तुम्हाला वडापावसाठी. आणि भिजवलं ना की आपल्याला लगेच ते तेलात वडे सोडून घ्यायचे, म्हणून अगोदर आपण वडे थापून घेत आहोत. कारण वड्याच्या पिठामध्ये आपण थोडासा सोडा घालणार आहोत आणि सोडा घातला की आपल्याला लगेच वडे तळावे लागतात. त्याच्यामुळं मी पीठ नंतर भिजवते. हे पूर्ण प्रोसेस आपली तेल तापेसपर्यंत होऊन जाते. त्यामुळे आपला वेळ पण वाचतो, म्हणून बारीक गॅस करून तेल तापत ठेवायचं. आपण बटाटा स्मॅश करून जो घेतला ना त्याच्यामुळे बघा आपले वडे पण किती फास्ट मध्ये पटपट गोळे तयार करून झालेले आहेत. आपल्याला हाताने कुस्करायची गरजच लागलेली नाहीये. असे गोळे करून ठेवल्यावर आपल्याला अंदाज पण येतो की आपल्याला ह्याच्यासाठी किती पीठ लागणार आहे. म्हणजे गोळे तयार करून झालेले आहेत. आता आपण पीठ भिजवून घेऊया. आता इथं मी थोडस अर्धी वाटी अजून बेसन घेतलेलं आहे आणि हे 1 वाटी, कारण आपले वडे जास्त होत आहेत म्हणून मी थोडस अजून अर्धी वाटी घेतलेलं आहे.
तर आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि सोडा घालायचा आहे आपल्याला, पण तो थोडस आपण पूर्ण पीठ भिजवून झाल्यानंतर तळायच्या अगोदर. आता हे चमच्याने हलवलं असतं, पण चमच्याने हलवलं पूर्ण गाठी सुटत नाहीत. त्याच्यासाठी आपण हातानेच पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. फक्त गोल फिरवत राहायचं एकाच दिशेने. एकाच दिशेने आपण पीठ भिजवलं ना तर वडे एकदम परफेक्ट होतात. साधारण आपल्याला अजून थोडस पाणी लागणार आहे. हे बरोबर आहे. ज्या वेळेस पीठ असं एकसारखं हातातून पडत असेल त्यावेळेस समजायचं आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे हे पिठाचं. आता ह्याच्यामध्ये मी छोटूसा एक अर्धा चमचा खायचा सोडा घालणार आहे. सोड्याने काय होतं, एकदम छान असे कलर पण खूप छान येतो आणि खूप टेस्टी पण होतात आणि तेलकट देखील होत नाही. फक्त आपण पीठ भिजवल्यानंतर सोडा घातल्या म्हणजे तळायच्या अगोदरच सोडा घालायचा. चला आता आपण वडे तळून घेऊया. आता आपलं तेल तापलंय का नाही हे पाहण्यासाठी मी थोडस बेसन टाकून बघत आहे. तापलेलं आहे बघा, लगेच वरती येते. आता आपण एक एक करून अलगद हलक्या हाताने वडे एक एक सोडणार आहोत. अगोदर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे वडे. फक्त उलट सुलट करायचे आणि फक्त मधल्या 3 बोटांनी वडे सोडायचे. वडे सोडसपर्यंत गॅस पूर्ण बारीक ठेवायचा. आपण सुरुवातीला 4-4च वडे तळून घेणार आहोत. आता मी इथं काय करते की असं वरून थोडस तेल घालते त्याच्यावर, की वरची बाजू थोडीशी मग आपण पलटी केली की चिकटत नाही कढईला. आणि असं एक पलटी मारून घ्यायची. आता गॅस वाढवायचा आपण. त्याच्यामुळं काय होतं, आपण गॅस बारीक केल्यामुळं खालून वडा करपत नाही. आता आपण सुरुवातीला काय केलं की छोट्या चमच्याने एक पलटी मारून घेतली का, तर मग तो वडा जर चिकटला तर खूप हे होतं, तेल पण उडतं आणि अंगावर येतं. त्याच्यासाठी आपण अलगद हाताने तिथल्या तिथेच चमच्याने पलटी मारून घेतली. तुम्ही पाहू शकता आपला वडा किती छान असा टम फुगलेला आहे ना, किती छान एकसारखे दिसत आहेत. थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. आता आपले वडे तळून झालेले आहेत, हे काढून घेते. पाहू शकता किती छान दिसत आहे. आता ह्याच पद्धतीने मी राहिलेले वडे देखील तळून घेते. चला आता आपले हे राहिलेले वडे देखील तळून झालेले आहे. आता मी हे काढून घेत आहे. आता मी हे वडे काढून घेत आहे आणि आता आपल्याला ह्याची चटणी देखील करायची आहे. ती तर खूप साधी आणि सोपी आहे,
पण एवढी टेस्टी लागते ना, तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय करायचंय. आता हे जे बेसन राहिलेलं आहे ना, हे आपण ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं असं, आणि ह्याचीच चटणी करणार आहोत आपण. ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण घालणार, थोडीशी मिरची पावडर आणि तिखट. आता आपल्याला हे थोडंसं तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. वडे तळताना जो भुगा जे बाजूला सुटतो, ते देखील गोळा करून तुम्ही चटणी करू शकता. आता मी हे जे जास्त गोल्डन झालेले आहे तेवढं काढून घेत आहे. हे थोडंसं लालसरच तळायचं पण हा. लालसर तळलं तरच ते आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं. आता मी गॅस बंद केलेले आहे. आता ह्याच्यामध्येच मी थोड्याशा मिरच्या तळून घेत आहे. आता मी तुम्हाला चटणी कशी करायची त्याचं प्रमाण दाखवते. आता मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये मी एक 5-7 लसणाच्या बिना सोललेल्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, आणि आता आपण जे ओबडधोबड बेसन पीठ सोडून घेतलं होतं ते मी ह्याच्यामध्ये घालत आहे. पूर्ण घालून घ्यायचं आहे. जे वडे तळताना जे छोटे तुकडे निघाले होते ते देखील मी ह्याच्यामध्ये घालत आहे. ह्याच्यामुळं काय होतं की ती कुरकुरी देखील वाया जात नाही आणि आपली चटणी देखील होते. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा कलर येण्यासाठी लाल काश्मीरी मिरची पावडर घालत आहे. त्याच्यानंतर थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी इथं एक पाऊण चमचा, अर्धाला थोडस कमी मी तांबडा मिरची पावडर म्हणजे तांबडा मसाला घालून घेत आहे. आता हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेत आहे. आता बघा, ही चटणी आपली मिक्सरला बारीक केल्यानंतर अशी झालेली आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ देखील घालायचं मिक्सरला बारीक करताना. खूप सोपी आहे ही चटणी आणि टेस्टी खूप लागते. हॉटेलमध्ये देखील वडापाव खाताना जी चटणी असते ती ह्याच पद्धतीने केलेली असते, आणि आपल्याला वेगळ्या काहीच गोष्टी लागत नाही. फक्त 5-6 लसणाच्या पाकळ्या लागतात, चवीनुसार मीठ, आणि कलर साठी मिरची पावडर आणि थोडीसा लाल तिखट, एवढ्याच गोष्टी लागतात. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फक्त लाल तिखटाने देखील करू शकता, पण खूप टेस्टी लागते ही वडापाव बरोबर खाताना. चला आता मी तुम्हाला दाखवत आहे आपला वडापाव कसा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आपला वडापाव चटणी मिरच्या पूर्ण तयार झालेला आहे. किती छान दिसत आहे ना. वडा पण बघा ना किती सुंदर झालेला आहे. अगदी सगळे एकसारखे झालेले आहेत, कुठेच काही नाहीये. किती छान दिसत आहे ना. जे एक्स्ट्राचं पीठ होतं आपण ते काढून शनी आपण त्याची चटणी देखील केलेली आहे, म्हणजे वेस्टेज काहीच नाहीये. किती छान दिसतंय ना, तोंडाला पाणी सुटतंय ना. तर चला मग लवकर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.